मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की हा चॅनलचा उद्देश काय आहे. तर हा चॅनलचा उद्देश तुम्हाला समजलाच असेल की ज्यांना नवीन व्यवसाय उभा करायचा आहे तर त्यांना मार्गदर्शन करणं हा उद्देश आपण ठेवून हा चॅनल उभा केलेला आहे. तर नमस्कार, मी आहे सागर आणि उद्योग विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपण आता यापुढे जे व्हिडिओ टाकणार आहोत त्या व्हिडिओमध्ये व्यवसायांवर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की व्यवसाय का करावा. तर खूप लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की जॉब करत असताना आपल्याला दरमहा पगार येतो, मग रिस्क का घेऊ आणि रिस्क घेऊन का व्यवसाय करू, असा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. तर त्याच्यावर एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला मी की एका कॉलेजमध्ये दोन मित्र असतात. एकाचं नाव असेल समजा सचिन आणि दुसऱ्याचं नाव असेल वरुण. असं पण एक उदाहरणासाठी दोन नावं पकडूया. तर सचिन आणि वरुण हे चांगलं उच्च शिक्षित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी असं दोघांनी ठरवलं की एकानं सचिननं ठरवलं की मी नोकरी करणार. तो नोकरीवर एका कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर राहतो. त्याला पगारही दरमहा व्यवस्थित येतो, त्याच्यामध्ये तो खुश असतो. पण नोकरीचं तुम्हाला माहितीच आहे की नोकरी करत असताना स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. आपल्यावरती जो बॉस आहे तो सगळे निर्णय घेत असतो आणि त्याच्या निर्णयामध्ये नाही तर निर्णयाखाली आपल्याला काम करायचं असतं. पण बॉसचे सगळे निर्णय हे बरोबरच असतील किंवा नसतील हे आपल्या सत्सग विवेकबुद्धीनं आपल्याला समजत असतं. काही निर्णय चुकीचे सुद्धा बॉसचे असतील, पण आपण त्याला चुकीचं आहे हे सांगू शकत नाही. तसंच सचिनचं चालू असतं. काही वर्षानंतर एका मर्यादित वेळेमध्ये काम करावं लागतं, मर्यादित पगारामध्ये काम करावं लागतं आणि त्यामुळं काय होतं की सचिनची घरामध्ये चिडचिड होते, ताणतणाव वाढत जातो. हे आहे नोकरीमध्ये. त्यानंतर वरुणचं कसं झालं की वरुण पहिल्यांदा जेव्हा व्यवसायात त्यांनी करायचं ठरवलं तर व्यवसायामध्ये थोडी रिस्क असते. रिस्क नाही असं म्हणता येत नाही, पण रिस्क घेण्याची ज्याची तयारी आहे तोच व्यवसाय करू शकतो. तसंच वरुणनं व्यवसाय करायचं ठरवलं. व्यवसाय करायला चालू केल्याच्या नंतर त्याला चढ उतार आले, आर्थिक संकट आली. कधी नफा झाला, कधी तोटा झाला, त्यातून तो खचला गेला नाही आणि त्यांनी व्यवसाय चालू ठेवला. काही वर्षांनी त्याचा व्यवसायामधला अनुभव वाढला आणि अनुभव वाढल्याच्या नंतर त्याला व्यवसायातली सर्व गोष्टी माहिती झाल्या आणि स्वतःचा असा त्याचा एक ब्रँड उभा राहिला. समाजात ओळख तयार झाली आणि त्याला त्या व्यवसायाच्या नावानं लोक ओळखू लागले. आणि सचिन आहे, त्या सचिनचं काय झालं तर तो असा ताणतणावात राहिला. नोकरी सोडू की करू ह्या संभ्रमतेमध्ये राहायला लागला. मग या तणावामुळं त्याला काय करू हे सुचत नव्हतं. म्हणजे पैसा तर येतोय पण ताणतणाव तेवढाच होता. पण वरुणचं तसं नाही की वरुणनं काय केलं की पहिल्यांदा 2-3 वर्षामध्ये जे अपार कष्ट केले आणि त्यातून जो अनुभव मिळवला
त्या अनुभवाच्या जोरावर तो व्यवसायात टिकला. त्यामुळे व्यवसाय का महत्त्वाचा? आपले निर्णय स्वतःचे स्वतः आपण घेऊ शकतो, आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, यासाठी व्यवसाय करायचा. म्हणून आज आपण काही डिटेलमध्ये आणखी काही गोष्टी बोलणार आहोत. त्यापैकी पहिली गोष्ट आहे तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. नोकरीमध्ये पगार हा ठरलेला असतो. एखाद्या कंपनीचं ठरलेलं असतं की आम्ही एवढं तुम्हाला पेमेंट देणार आणि त्या पेमेंटची इन्क्रिमेंट कधी होणार हे कंपनी ठरवत असते. त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, तुम्ही काम कसं करताय, कंपनीला तुम्ही किती व्यवसाय करून देताय, किती पैसा कमवून देताय, याच्यावर तुमचा पगार वाढेल की नाही हे ठरलेलं असतं. तर ही गोष्ट आहे नोकरीतली. कितीही मेहनत केली तरी पगार हा ठरलेलाच असतो. आणि कितीही मेहनत केली तरी त्या गोष्टीला मर्यादा असते. तुम्ही 8 तासाची तुमची ड्युटी आहे समजा आणि तुम्ही 10 तास 12 तास काम करताय, तरी काही मर्यादा आहेत. म्हणजे जसं की तुम्ही काम भरपूर करताय पण कंपनीच्या पॉलिसी आहेत की पगार हा वर्षानंच वाढेल. मग तुम्ही जास्त काम केलं म्हणून तुमचा पगार 6 महिन्यानं वाढला का? तर असं नाही झालं. पण व्यवसायात तसं नाही आहे. तर व्यवसायामध्ये कमाईला मर्यादा नाही आहे. तुम्ही व्यवसायामध्ये व्यवसाय जेवढा वाढवाल तेवढी तुमची कमाई वाढत असते. जसं की एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मी माझंच उदाहरण देतो. पहिल्या वर्षी जेव्हा मी व्यवसाय चालू केला तेव्हा फक्त प्रोडक्शन काढत असताना मी आजूबाजूंच्या गावातला जो कच्चा माल प्रोसेसिंगसाठी यायचा, तर तेव्हा मी 1-2 टन फक्त माल फोडला, त्याच्यावर प्रोसेस केली. पण पुढे गेल्याच्या नंतर पुढच्या वर्षी ओळख वाढली माझी आणि ओळख वाढल्याच्या नंतर लोकांना, आजूबाजूच्या लोकांना माहिती पडलं की इथे असा व्यवसाय चालू झालेला आहे, तर तिथं प्रोसेसिंग करून मिळते. आणि त्यानंतर तो व्यवसाय मी वाढवला. मी जशी लोकांची कच्चा माल प्रोसेस करून देत होतो, तसाच स्वतःचा मालसुद्धा प्रोसेस करायला चालू केला. आणि त्यानंतर जसा व्यवसाय वाढला तसा इन्कम वाढली. तर हे आहे व्यवसायातली गोष्ट. त्यामुळे व्यवसाय जितका तुम्ही वाढवाल तितकी तुमची कमाई वाढत असते, तुमचा इन्कम वाढत असतो. तसंच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला व्यवसायामध्ये असतं. तर आपला दुसरा मुद्दा आहे की निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ डिसिजन. तर जेव्हा आपण जॉबमध्ये किंवा जॉब करत असतो तेव्हा आपण आपले निर्णय आपण घेऊ शकत नाही. तेव्हा आपल्यावरचा जो बॉस असतो तो निर्णय घेत असतो आणि त्याच्यावर अंमलबजावणी आपण करायची असते. पण व्यवसायात तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. तुमचा वेळ, तुमची पद्धत, तुमची दिशा सगळं तुमच्या हातात. आणि तो व्यवसाय किती वाढवायचा हेही तुमच्या हातात. त्यामुळे व्यवसायात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, तसं नोकरीत नाही. नंतर आपला तिसरा मुद्दा आहे की स्वतःचं साम्राज्य उभं करणं, बिल्डिंग युअर ओन आयडेंटिटी. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की जॉब करत असताना आपण दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करत असतो.
कारण का आपण ज्या कंपनीमध्ये काम करत आहोत ती कंपनी आपली नाही आहे, ती आहे कोणाची दुसऱ्याची. त्यांना आपल्याला कामाला ठेवलेलं आहे, त्यांना आपल्याला नोकरी दिलेली आहे आणि त्याचे तो पैसे आपल्याला देतो. आपण मरेस्तोवर काम करतो आणि मोठं कुणाला करतो? दुसऱ्याला. तर ही गोष्ट आहे त्यात. तसं व्यवसाय करत असताना आपण स्वतःचं काहीतरी निर्माण करतो. कारण का व्यवसाय आपण आपल्या इच्छेनं आणि आपल्या मर्जीनं उभारलेला असतो. आपल्याला आपलं काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण करायचं असतं आणि स्वतःचं विश्व निर्माण करत असताना आपण त्याच्यामध्ये एवढं काही स्वतःला झोकून देतो की आपण आपलं स्वतःचं काहीतरी मार्केटमध्ये असं नवीन प्रोडक्ट बाजारात आणतो आणि ते बाजारात आणलेलं प्रोडक्ट हीच आपली ओळख असते. तर ह्यातून फायदा काय होतो आपल्याला? तर आपण जेव्हा व्यवसायात उतरतो आणि आपला एखादा प्रोडक्ट किंवा आपला व्यवसाय चालू होतो तेव्हा आपल्याला त्या व्यवसायाच्या नावाने आपल्याला ओळखत असतात लोक. समाजात ओळख वाढत असते आणि हा अभिमान आहे तो काही औरच. तसं नोकरीत नाही. नोकरीत आपल्याला आपली ओळख नसते, तर ती ओळख असते दुसऱ्याची. पण व्यवसायात तसं नाही आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या व्यवसायानं लोक समाजात ओळखतात आणि त्यात मिळणारा जो आनंद आहे तो खूप कैक पटीनं चांगला आणि महत्त्वाचा आहे. आपला पुढचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. तुम्ही व्यवसाय सुरू केलात आणि तो व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर फक्त तुम्ही स्वतःच नाही तर इतर लोकांनाही रोजगार उपलब्ध करून देता. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण या मातीमध्ये जन्माला येतो तर या मातीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर या मातीला, या देशाला, या गावाला, या समाजाला आपण काहीतरी देणं लागत असतो. तर ती परतफेड करण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळत असते आणि ते समाधान आपल्याला या व्यवसायातून जे रोजगार निर्मिती करून देतो आणि जेव्हा 10 लोक आपल्याकडे कामाला ठेवतो तेव्हा ती संधी जी मिळत असते आपल्याला, त्या संधीचं आपण सोनं केलेलं असते. आणि व्यवसाय उभा करून आपण जर रोजगार निर्मिती करत असू तर त्याचा फायदा साहजिकच आहे, समाजाला हा होतच असतो. तर समाजाला फायदा करून देणं म्हणजेच रोजगार उपलब्ध करणं असं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे की पैशासोबत समाधान, मनी प्लस सॅटिस्फॅक्शन. हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे. जॉबमध्ये आपण काय करतो तर पैशासाठी काम करत असतो, बरोबर आहे की नाही? आपण जॉबमध्ये पैशासाठी, कारण का आपण दुसऱ्या कोणाच्या तरी ऑर्गनायझेशनमध्ये आपण काम करत असतो, त्याला जे हवं असतं ते आपण करून देत असतो काम. त्यामुळे आपण काय करतो की त्या कामाचा आपण फक्त मोबदला घेत असतो. पण व्यवसायात तुम्ही जे करता त्यात समाधान मिळतं. तुम्हाला आवडणारं काम तुम्ही करत असता आणि आपल्याला आवडणाऱ्या कामातून पैसा मिळवणं यापेक्षा चांगलं काय असू शकत नाही. म्हणून मित्रांनो, व्यवसाय करणं म्हणजे फक्त पैसा कमवणं असं नाही आहे, तर स्वातंत्र्य, ओळख, समाजाला योगदान आणि स्वतःचं साम्राज्य स्वतः उभारणं
यातून हे मिळवण्याचा हा मार्ग आहे. व्यवसाय करणं म्हणजे हे मिळवण्याचा हा मार्ग आहे. तर आपण व्यवसाय का करायचा याचं उत्तर आज तुम्हाला मिळालंच असेल. तरी पण तुम्ही आज स्वतःला हे प्रश्न विचारा की नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये काय आहे, बेस्ट काय आहे, आणि त्याच्यावर विचार करा. आणि त्या विचारातून तुम्हाला काय निष्पन्न होतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या कमेंट याच्यावर पुढचे व्हिडिओ ठरलेले असतील, त्यामुळे तुमचे कमेंट करायला विसरू नका. आपण व्यवसाय चालू कसा करायचा इथून चालू करणार आहोत. तो व्यवसायासाठी काय काय लागणार आहे आणि कुठून सुरुवात करायची आहे, काय करायचं आहे, या सगळ्याचा आपण विचार या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तसंच तुमच्या मनातले प्रश्न ते सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बेल आयकॉन दाबून तुम्हाला नोटिफिकेशन येतील, तर त्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत मी रजा घेतो आणि आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.